नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 20,000 हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड करण्यात येते। मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्याने भाताच्या उत्पादनात घट झाली आहे। भाताच्या लागवडीसाठी केलेल्या उत्पादनात खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 22,000 हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड करण्यात येते। मात्र यावर्षी झालेल्या अनियमित पावसामुळे भात पिकाचं योग्य प्रकारे पोषण झालं नाही, त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे। जिल्ह्यात लागवड आणि पेरणी पद्धतीने भाताचे पीक घेतले जातं। पावसाने ओढ दिल्यानं पेरणी केलेल्या भाताचं पीक पूर्ण वाया गेलंय। 60% जो भात आहे तो पेर भात आहे आणि 40% भात आहे तो लाव भात आहे। आपण जर विचार केला तर जिल्ह्याची सरासरी जी आहे ते 25.29 क्विंटल आहे, परंतु 45 क्विंटल हेक्टरी उत्पन्न घेणारे बहुतांशी शेतकरी नवापूर आणि अक्कलकोवा तालुक्यामध्ये आहे। चालू वर्षाचा जर आपण विचार केला तर जून महिन्यामध्ये जो पाऊस सुरू झाला त्यानंतर 1 महिन्याचा पावसाचा खंड पडला, त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जो 34 दिवसाचा खंड पडला, निश्चितपणे याचा विपरीत परिणाम त्या भात पिकावर झालेला आहे व त्याचं जे काही उत्पादकतामध्ये जे घट आहे ते साधारणतः 50% घट अपेक्षित आहे आणि जो काही पेर भात आहे ते तर पीक शेतकऱ्याच्या हातातून वाया गेलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील अक्कलकुवा, तळोदा, धडगाव, नवापूर आणि नंदुरबार तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पन्न घेतात। या भागात शेतकरी एकरी 40 किलो बियाणे पेरणी करतात, त्यातून त्यांना एकरी 5 ते 10 क्विंटल उत्पादन येतं। मात्र यावर्षी एकरी 1 ते 1.5 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे, त्यामुळे उत्पादन खर्चही निघणार नाहीये। सर, दरवर्षीप्रमाणे पाऊस चांगला होतो, पण यावर्षी कमी झाल्यामुळे आम्ही एकरी समजा 20-30 किलो बियाणं पेरलं तर 70 ते 80 म्हणजे जवळजवळ 4 ते 5 क्विंटल एकरी पिकतं। पण यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे 5 क्विंटलच्या ठिकाणी 1 ते 1.5 क्विंटलची अपेक्षा आहे। त्या पाके 1.5 क्विंटल पाके कमी पडता ह्याला सिरजीत मोहित गयम ना। दरवर्षी शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांना सामोरं जावं लागतंय, त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना सरकार हमी भावासोबतच बोनस देऊन तांदळाची खरेदी केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल। जितेंद्र भैसाणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नंदुरबार।